एक म्हणतो तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. दुसरा म्हणतो असतील तिजोरीच्या चाव्या तुझ्याकडं, पण तिजोरीचा मालक हा माझा आहे. लगेच तिसरा म्हणतो असेल एखाद्याकडे तिजोरीची चावी, असेल दुसरा तिजोरीचा मालक. तिसरा काय म्हणतो, तिजोरीतला जो माल आहे तो माझ्याकडे. मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून आपण ओळखतो, पण आता ही शैतानाची भूमी होत चाललेली आहे. तुम्ही राम म्हणून घेताना स्वतःला, मला त्यांना हे सांगणं आहे, राम तेरी गंगा मैली हो गई, राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. काँग्रेसची काय विचारधारा आहे? सर्व धर्म समभाव. या विचारधारेनं काँग्रेस पक्ष काम करतो. भारतीय जनता पक्षाची काय विचारधारा आहे? सर्व धर्म भेदभाव. ऊन खूप आहे याची मला कल्पना आहे, पण तुम्ही थोडस ऐकून घ्याल अशी माझी आशा आहे. त्यामुळे जेवढं ऊन तुम्हाला लागतं तेवढं मला सुद्धा लागतं. आज गंगाखेड इथे पहिल्यांदाच मी येतोय आणि सिद्धार्थ हत्ती आंबेरे हे गेल्या काही दिवसापासून माझ्याकडे आग्रह धरत होते, गंगाखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि आपल्या भेटीसाठी मी यावं. आणि आज आपल्या भेटीचा योग आला आणि तुमच्या डोळ्यामध्ये जे माझ्या प्रति प्रेम मला पाहायला मिळतंय, याबद्दल मी आपला आभारी आहे. आपले धन्यवाद मी आज या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मला याची कल्पना आहे की हे प्रेम हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या प्रती असलेला आपला आदर याचं हे प्रतीक आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना तुम्ही खूप प्रेम दिलं. गंगाखेड, परभणी यांनी नेहमी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची साथ दिली. अनेक उदाहरणं आहेत. व्यासपीठावर जे नेते या ठिकाणी विराजमान आहेत हे त्याचं द्योतक आहेत. आदरणीय सुरेश देशमुखांनी ज्याचा उल्लेख केला, परभणी जिल्ह्यामध्ये सगळ्याच पक्षामध्ये जे आता नेते कार्यकर्ते तुम्हाला दिसतात ते एकेकाळी काँग्रेसमध्ये होते
पण मला अभिमान आहे या व्यासपीठाचा आणि या व्यासपीठावर विराजमान असलेल्या आमच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा, की ते अजूनही काँग्रेसच्या विचारधारेसोबत आहे. गंगाखेडची सुद्धा तीच विचारधारा आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये. काँग्रेसची काय विचारधारा आहे? सर्व धर्म समभाव. या विचारधारेनं काँग्रेस पक्ष काम करतो. भारतीय जनता पक्षाची काय विचारधारा आहे? सर्व धर्म भेदभाव. यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, परभणीमध्ये, गंगाखेडमध्ये हेच सुरू आहे. मतदारांनी सावध असलं. एका गावामध्ये गुण्यागोविंदानं राहायचं असेल, एका शहरामध्ये गुण्यागोविंदानं नांदायचं असेल तर शेजाऱ्याशी भांडण आपण घेतो का? तुम्ही स्वतः विचार करा. एखादा आपला शेजारी आणि त्याच्या बरोबर रोज आपलं भांडण आहे, नांदता येईल का गुण्यागोविंदानं? साधा विचार आहे. काँग्रेसच्या काळामध्ये असं कधीही वातावरण नव्हतं. सिद्धार्थ हत्तीअंबेरी यांनी सांगितलं कसं जाती जातीमध्ये विष पेरणं सुरू आहे, कसं धर्माधर्मामध्ये विष पेरणं सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने हे करावं ही शोकांतिका. महाराष्ट्रामध्ये आणि आता मराठवाड्यामध्ये या ज्या निवडणुका आहेत, या निवडणुका तुमच्या अवतीभोवती नाहीये. या निवडणुका महाराष्ट्राच्या तिजोरीच्या अवतीभोवती आहे. तुमची काळजी नाहीये, तुमचा विचार सुद्धा यांना स्पर्श करत नाही. पण यांना ज्या विचारानं हे झपाटलेले आहेत तो विचार म्हणजे महाराष्ट्राची तिजोरी. पाहताय ना टीव्हीवर, वर्तमानपत्रामध्ये वाचताय, सामाजिक माध्यमांवर तुमच्यापर्यंत पोहोचताय. एक म्हणतो तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत, दुसरा म्हणतो असतील तिजोरीच्या चाव्या तुझ्याकडं, पण तिजोरीचा मालक हा माझा आहे. लगेच तिसरा म्हणतो असेल एखाद्याकडे तिजोरीची चावी, असेल दुसरा तिजोरीचा मालक, तिसरा काय म्हणतो तिजोरीतला जो माल आहे तो माझ्याकडे. या महाराष्ट्रामध्ये हे तुम्ही चालू देणार आहात का? याचा विचार खऱ्या अर्थानं तुम्हाला गंगाखेडकरांना करायचा. आणि म्हणून आता तुमच्या मताची बोली लावण्याचा प्रयत्न होणार आहे. आमदार खरेदी केले, खासदार खरेदी केले, पक्ष खरेदी केले,
तिथेच ते थांबले नाही. आता मतदारांना खरेदी करण्याची तयारी त्यांची सुरू झालेली आहे. मतदारांची खरेदी. या महाराष्ट्रातला मतदार, या मराठवाड्यातला मतदार, या परभणीचा मतदार, या गंगाखेडचा मतदार हा बिकाऊ नाही आहे. गंगाखेडच्या मतदारांना विकत घेणारा माईका लाल अजून जन्माला यायचा. हे दाखवून द्या तुम्ही 2 डिसेंबर रोजी. हे मत गंगाखेडच्या भवितव्यासाठी, गंगाखेडच्या परिवर्तनासाठी, गंगाखेडच्या विकासासाठी, गंगाखेडच्या बंधुभावासाठी, गंगाखेडच्या इतिहासासाठी, गंगाखेडच्या संस्कृतीसाठी. जनाबाईची ही भूमी आहे. संत जनाबाई. मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून आपण ओळखतो. पण आता ही शैतानाची भूमी होत चाललेली आहे. तुम्ही राम म्हणून घेताना स्वतःला. मला त्यांना हे सांगणं आहे, राम तेरी गंगा मैली हो गई, राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. आहे ना गंगा आपल्याकडं. गंगाखेड दक्षिणेची गंगा म्हणून आपण आपल्या गंगेला ओळखतो. म्हणून अशा या राजकारणाचा बंदोबस्त तुम्हाला गंगाखेड इथं करावा लागेल. गंगाखेड एक संदेश दिला पाहिजे. गंगाखेडच्या संदेशाला एक अनन्यसाधारण महत्व. तुम्ही एकदा इथून संदेश दिला की तो पहिल्यांदा जाईल नाशिकला आणि मग दुसऱ्यांदा जाईल वाराणसी. हे आपण समजून घ्या की तुमच्या मतामध्ये काय शक्ती आहे. सुरेश दादा देशमुख तुम्ही सांगितलं करन्सी. पहिल्यांदाच ऐकलं मी करन्सी. पण त्या करन्सीला हा जो करंट आहे ना, करंट आज जो मला पाहायला मिळतोय, करंट, त्या करन्सीला हा करंट नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही. आपके वोट खरीदने की कोशिश होगी. आएंगे लोग आपका वोट खरीदने. मैं आप सभी को गुजारिश करूंगा कि आपका वोट बेचिएगा नहीं. ये वोट बिकाऊ नहीं है. ये वोट आपके शहर के तरक्की के लिए है. ये वोट आपकी तरक्की के लिए है. ये वोट आपके बच्चों की तरक्की के लिए है. इसे अगर हमने बेच दिया तो ना सिर्फ हम अपने शहर पे ना इंसाफी करेंगे, लेकिन अपने घर पर ना इंसाफी करेंगे, अपने घर वालों पर ना इंसाफी करेंगे. और किसी ने कहा है कि जो बिक गए उसे इंसान नहीं सामान कहते हैं.
अब ये दुकानों में बहुत सी चीजें बेचने के लिए रखी गई हैं। यहां इंसानों की बिक्री होती है क्या? सामान की बिक्री होती है। तो ये भी अपने जहन में आप रखें। कांग्रेस पार्टी ने ऐसी राजनीति कभी नहीं की। राहुल गांधी जी कह रहे हैं वोट चोरी हो रही है। ईवीएम मशीन में गड़बड़ है। आजकल तो हमने देखा कि वोटर लिस्ट भी, यहां के वोटर वहां, वहां के वोटर कहीं और। ये सब क्यों हो रहा? पहले तो ये होता नहीं था। याचाही आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की ही हेराफेरी आता निवडणुकांमध्ये सुरू झालेली आहे। लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार या महाराष्ट्रामध्ये अलीकडे सुरू झालेला आहे। लोकशाहीचा तर खून होतच आहे, पण या मराठवाड्यामध्ये निष्पाप व्यक्तींचे सुद्धा खून झालेली उदाहरणं आपण पाहिलेली आहेत। बीडचे सरपंच देशमुख आज वर्षश्राद्ध आहे। हे सगळं तुम्ही पाहिलं। लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये आम्ही आवाज उठवला। अजूनही दोषींवर कारवाई झालेली नाही। का होत नाही? सुरक्षित आहोत का आपण? कायदा आणि सुव्यवस्था ही एवढी जलद गतीनं का ढासळते? महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही जिल्हा नाही की जिथं कायदा आणि सुव्यवस्था ठीक आहे। पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, नाशिक, परभणी, लातूर, सोलापूर, कुठलाही जिल्हा तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि तिथं कायदा आणि सुव्यवस्थेची काय अवस्था आहे हे आपल्याला लक्षात येईल। आणि म्हणून या व्यवस्थेलाच आपल्याला बदलावं लागेल आणि ही व्यवस्था बदलण्याचं काम आपल्याला गंगाखेड नगरपालिकेच्या निवडणुकीपासून सुरुवात करावी लागेल। श्रीकांत भोसले आमचे स्नेही, आज त्यांनी सकल मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा आघाडीच्या उमेदवाराला दिलेला आहे। मी आपले लाख लाख आभार या निमित्ताने व्यक्त करतो आणि थोडक्यात जे तुम्ही विचार मांडले त्याचे मी कौतुक करतो। ते सगळं आपल्याला या निवडणुकीमध्ये याचा विचार करावा लागेल हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं। आघाडीने एक जाहीरनामा आपल्या समोर दिलेला। सिद्धार्थ हत्तीहंबिरे यांनी सांगितलं की गंगाखेडचं आम्हाला लातूर करायचं आणि मी लातूरचा लोकप्रतिनिधी या नात्यानं सिद्धार्थ हत्तीहंबिरे आणि त्यांचे सारे सहकारी यांना आश्वस्त करू इच्छितो की गंगाखेडला लातूरची जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा तेव्हा लातूर गंगाखेडच्या मदतीला तत्परतेनं सरसावेल हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो। आणि या जाहीरनामा मी वाचला, आमचा शब्द असं त्यांनी सांगितलंय। अनेक मुद्दे या ठिकाणी त्यांनी विशद केलेले आहेत।
म्हणजे संपूर्ण शहराला दररोज पाणी पुरवठा, मोफत दवाखाना, हा एक त्यांनी शब्द आपल्याला दिलेला आहे. संस्कृती संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम, संपूर्ण शहर सीसीटीव्ही द्वारे संचलित करणार, असा शब्द तुम्हाला दिलेला आहे. भव्य क्रीडा संकुल आणि स्विमिंग पूल, हा शब्द त्यांनी आपल्याला दिलेला आहे. सर्व बेघरांना हक्काचं घर आणि अशा अनेक मुद्दे या ठिकाणी विशद केलेले आहेत. आणि शेवटची एक ओळ आहे, ती मला फार आवडली. त्यांनी असं सांगितलंय, हे सगळं करू, यात नसलेले पण तुमच्या मनात असलेले तेही प्रत्यक्षात साकार करू. म्हणजे असं नाही की फक्त एवढंच करणार, हे तर ते करणारच आहे, पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे अभिप्रेत आहे ते सुद्धा करण्याचा शब्द त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आघाडी सक्षमपणे उभी आहे, पण हात तुतारी एकत्र लढते. मशाल राहून गेली. म्हणजे कधी कधी काही गोष्टी घडतात आणि मी इथं आल्यानंतर हे चित्र पाहिलं. आणि अशी सुद्धा चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्याचा अनुभव आपल्याला होतो. हे चित्रच विचित्र आहे. त्यामुळे त्याचा फार विचार करायचा नाही. आणि आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे आपण उभं राहायचं. आणि जे हे सगळे उभे आहेत, हे काँग्रेसचं मत, यामध्ये विभागणी कशी होईल एवढंच यांच्या डोक्यात. मत याचं विभाजन कसं होईल. आणि म्हणून मतदारांना माझी ही कळकळीची विनंती आहे की हा जो काही त्यांचा विचार आहे, षडयंत्र आहे, हे हाणून पाडलं पाहिजे. मताची विभागणी ही होणार नाही याची आपण काळजी घेतली. म्हणजे आमच्यावर आरोप होत आहे, युनूस शेख यांच्यावर आरोप होत आहे. युनूस शेख, तुम्ही त्यांना सांगा बेशक उठाओ उंगली मेरे किरदार पर जनाब. मुझे जवाब दीजिए आप. बेशक उठाओ उंगली मेरे किरदार पर है जनाब, मगर शर्त यह है कि वो उंगली बेदाग होनी चाहिए. ये जवाब दीजिए आप. आणि म्हणून यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. मी आल्यानंतर काही जाहिराती पाहिल्या, काही आघाडीच्या. आणि या आघाड्या ज्या उभ्या राहिलेल्या आहेत स्थानिक, आपली महाविकास आघाडी तर देशात आणि राज्यात आहे, परभणीत आहे, गंगाखेडमध्ये आहे.
पण या स्थानिक आघाड्यांच्या सुद्धा पाठीशी उभं राहण्याची चूक होता कामा नये. यांचं साठलोट आहे. यांचं हे साठलोट तुम्ही हाणून पाडलं पाहिजे. मुझे अभी अभी एक ख्याल आया. वो ख्याल ऐसा कहता है कि जो सामने जो चुनाव लड़ रहे हैं इनकी शेरवानी में बीजेपी की निशानी है. शेरवानी तो इन्होंने पहन ली, लेकिन शेरवानी उतरवाना आप बहुत खूब जानते हैं. तो मैं आप सभी से ये गुजारिश करूंगा कि गंगाखेड़ में जो वोट पड़ेगा वो महाविकास आघाड़ी को पड़ेगा, वो विकास को पड़ेगा, गंगाखेड़ के भवितव्य के लिए पड़ेगा, भविष्य के लिए पड़ेगा. और कार्यकर्ताओं से मेरी ये गुजारिश है, हमारे जो सारे कार्यकर्ता नेता यहां हैं, मैं आने से मैं यहां पर जो माहौल देख रहा हूं, हवा अपनी है. हवा अपनी है और ये हवा पोलिंग स्टेशन तक, ईवीएम तक अगर ये हम पहुंचा सके तो इसी खूबसूरत हवा से महाविकास आघाड़ी का तिरंगा गंगाखेड़ नगर पालिका पर लहराएगा. मला याची कल्पना आहे की गंगाखेड हे जुनी बाजारपेठ आहे. तीर्थक्षेत्र आहे आणि गंगाखेड नगरपालिकेला जेव्हा महाविकास आघाडी निवडून येईल तेव्हा मला तुम्हाला अशी विनंती करायची आहे की गंगाखेड शहराचा तीर्थक्षेत्र म्हणून एक आराखडा तयार करा. आणि जसं वाराणसीचा विकास होतोय, नाशिकचा विकास होतोय, तुळजापूरचा विकास होतोय, तसाच गंगाखेडचा विकास आराखडा आपण तयार करावा, जेणेकरून रिलिजियस टुरिझम गंगाखेडच्या अर्थकारणामध्ये भर घालणारा हा विचार याला सक्षम करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून रिलिजियस टुरिझम, रिलिजियस सिटी म्हणून गंगाखेडचा विकास येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी करेल हा शब्द सुद्धा आम्ही आमच्या सगळ्या नेत्यांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर झाला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, नगरसेवक पदाचे उमेदवार हे निवडून येतील. किती मतांना निवडून येणार हे कसं ओळखायचं? आणि म्हणून त्या टेम्पोपाशी जे उभे आहेत, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल,
येतोय आणि साऊंड सिस्टम पर्यंत जे इथे बसलेले आहेत यांनी आता आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी टाळ्याचा गजर करा आणि किती मताने ते निवडून येणार ते आपल्याला कळेल. लीड बढ़नी चाहिए, लीड बढ़ाओ, लीड बढ़ाओ, तालियां बढ़ाओ, लीड बढ़ेगी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.